तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला का की मी इतका धावतोय ते कशासाठी? एवढा पैसा, एवढे कष्ट, एवढी धडपड, शेवटी मला मिळणार तरी काय? आणि एक दिवस हे सर्व इथेच सोडून जायचे असेल तर मग माझ्या जीवनाचा खरा उद्देश काय? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधीतरी येतो. पण काही क्षणांनी आपण पुन्हा संसाराच्या धावपळीत हरवून जातो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जो हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारतो तोच सत्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकतो. श्लोक क्रमांक 66. नव्हे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. जनी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे. जय जय रघुवीर समर्थ. मागील श्लोकात म्हणजे श्लोक क्रमांक 65 मध्ये नको दैन्य माने जिने भक्ती उणे असे समर्थांनी म्हणजेच भक्तीशिवाय जीवन दैन्य मानणे होते. रामावर प्रेम करा, सोन्याच्या महालाची वासना बाळगू नका, कारण रामाचे प्रेम हेच खरे ऐश्वर्य आहे. पण आता एक प्रश्न निर्माण होतो, रामावर प्रेम कसे करायचे? पण का? संसारात राहूनही परमेश्वराकडे का वळायचे? समर्थ ह्या श्लोकात त्याचे उत्तर देतात. हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे, कारण ह्या श्लोकातून समर्थ ध्यान योगाच्या प्रवासाची सुरुवात करतात. ह्या श्लोकाच्या शेवटच्या चरणात ते म्हणतात, करी रे मना ध्यान या राघवाचे. या ओळीपासून पुढील 10 श्लोकामध्ये समर्थांनी प्रभू श्रीरामांच्या सगुण ध्यानाचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. पण ध्यान सांगण्यापूर्वी समर्थ एक गोष्ट स्पष्ट करतात. जोपर्यंत संसार असार आहे हे मनाला पटत नाही, तोपर्यंत मन परमेश्वराकडे वळत नाही. म्हणून प्रथम ते संसाराचे खरे स्वरूप दाखवतात. नव्हे सार संसार हा घोर आहे. या एका ओळीत समर्थांनी संपूर्ण वेदांत सांगितला आहे. ते म्हणतात, संसार हा सार नाही. सार म्हणजे काय? जे कायम आहे, जे कधी नष्ट होत नाही, जे तीनही काळात सत्य आहे. आणि असार म्हणजे जे आज आहे, उद्या नाही आणि परवाही नसेल. आपल्याला वाटते माझे घर, माझे व्यवसाय, माझे कुटुंब, माझी संपत्ती, पण 100 वर्षापूर्वी हे काहीच नव्हते. 100 वर्षांनी हे काहीच राहणार नाही. मग ते सत्य कसे म्हणायचे? म्हणून समर्थ संसाराला असार म्हणतात. पण ते इथेच थांबत नाही. ते म्हणतात, संसार हा घोर आहे. घोर म्हणजे इथे केवळ दुःख नाही, तर घोर म्हणजे अत्यंत भयानक. का? कारण हा संसार जन्म मरणाच्या अखंड चक्रात जीवाला अडकवतो. आज एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते, दुसरी पूर्ण झाली की तिसरी, असे करत संपूर्ण आयुष्य निघून जाते आणि शेवटी मृत्यू समोर उभा राहतो. दासबोधात समर्थांनी हे सांगितले आहे. ते म्हणतात, संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धावती विकार, काळ सर्प. किती सुंदर उपमा आहे. महापुरात अडकलेला माणूस जसा स्वतःचा मार्ग विसरतो, तसाच विषयांच्या महापुरात अडकलेला जीव परमेश्वरास विसरतो. पुढे समर्थ म्हणतात, परम मूर्खा माझी मूर्ख, संसारी जो मानी सुख, ह्या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही. हे शब्द कठोर वाटतात, पण त्यामागे करुणा भाव आहे. कारण समर्थांना माणसाला घाबरवायचे नाही, तर त्याला जागे करायचे आहे. संसार सोडायचा की संसार समजून घ्यायचा, इथे एक गैरसमज होतो. समर्थ संसाराचा निषेध करत नाही, ते संसारातील आसक्तीचा निषेध करतायत. म्हणून दासबोधात त्यांनी नेटका प्रपंच ही संकल्पना मांडली आहे. समर्थांना माहित होते की प्रत्येक जण संन्यासी होऊ शकत नाही. म्हणूनच त्यांनी प्रपंच करा, पण तो ईश्वर प्राप्तीला पूरक असला पाहिजे.
प्रपंच वासना तृप्तीसाठी नव्हे तर कर्तव्य पूर्तीसाठी असला पाहिजे. हा समर्थांचा विलक्षण समन्वय आहे. एका बाजूला वैराग्य, दुसऱ्या बाजूला जबाबदारी, दोन्हीचा सुंदर मेळ म्हणजे नेटकाच प्रपंच. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात म्हणतात, नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. असत्याला कधीच स्थैर्य नसते आणि सत्याचा कधी अभाव होत नाही. समर्थांचा नवे सार संसार हाच गीतेतील ह्या श्लोकाचा व्यावहारिक अर्थ आहे. संसार बदलतो, शरीर बदलते, नाती बदलतात, पैसा बदलतो, पण आत्मा मात्र बदलत नाही, परमेश्वर बदलत नाही. म्हणून तेच खरे सार आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जगात दिसणाऱ्या सर्व गोष्टी ह्या स्वप्नासारख्या आहेत. स्वप्नात आपण रडतो, हसतो, घाबरतो, पण जाग आली की समजते हे सर्व मिथ्या आहे. तसेच परमात्म ज्ञान झाल्यावर संसाराकडे पाहण्याची दृष्टी बदलते. संसार संपत नाही, पण संसारी विषयीच्या आसक्ती मात्र संपुष्टात येतात. यालाच ज्ञानेश्वर माऊली विवेक म्हणतात. एकनाथ महाराज म्हणतात, संसार हा एक नदीसारखा आहे. नदी ओलांडायची असते, त्यात घर बांधायचे नसते. आज बहुतेक लोक नदी पार करण्याऐवजी त्याच पाण्यात महाल बांधण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच दुःख निर्माण होते. संसार साधन आहे, साध्य नाही, हे विसरल्यामुळेच जीव भरकटतो. समर्थ मना सज्जना सत्य शोधून पाहे असे म्हणण्यापूर्वी जणू आपल्या मनाला आरसाच दाखवतायत. आज आपण स्वतःला हा प्रश्न विचारूया, मी इतका पैसा कोणासाठी कमवतोय? इतक्या वस्तूंचा हव्यास कशासाठी? मृत्यूनंतर ह्यापैकी काय माझ्याबरोबर जाणार आहे? मी किती जणांचे अहंकार जपायचे आहेत? किती दिवस लोकांची मनधरणी करत राहायचे? माझ्या जीवनाचे अंतिम प्रयोजन काय? जोपर्यंत हे प्रश्न पडत नाही तोपर्यंत सत्याचा शोध सुरू होत नाही. आणि म्हणूनच समर्थ पुढच्या ओळीत अत्यंत महत्वाचा संदेश देत आहेत, मना सज्जना सत्य शोधून पाहे. समर्थांनी सत्य मान असे म्हटले नाही, तर सत्य शोध असे म्हटले आहे. कारण सत्य हे दुसऱ्याने सांगून कळत नाही, ते स्वतःच्या अनुभवानेच कळते. प्रत्येक साधकाने स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत. मी कोण आहे? या जन्माचे प्रयोजन काय आहे? मी दिवस रात्र ज्यासाठी धडपडतोय ते माझ्याबरोबर किती दिवस राहणार आहे? माझ्या अशांतीचे खरे कारण काय आहे? मी आनंद शोधतोय की फक्त सुखसोयी जमा करतोय? हे प्रश्न जेव्हा मनापासून विचारले जातात तेव्हा सत्याचा शोध सुरू होतो. आज आपण सकाळपासून रात्रीपर्यंत किती धावतो? घर, नोकरी, व्यवसाय, EMI, बँकेचे हप्ते, मुलांचे शिक्षण, समाजातील प्रतिष्ठा आणि सगळ्यात एक प्रश्न मात्र विचारायला आपण विसरतो, तो म्हणजे मी हे सगळं कशासाठी करतोय? समर्थ म्हणतात, हा प्रश्न पडणे म्हणजेच विवेकाची सुरुवात होय. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्यम भजस्व माम. म्हणजे हा संसार अनित्य आहे आणि असुख आहे, म्हणून माझे भजन कर. समर्थांच्या नवे सार संसार ह्या वचनालाच श्रीकृष्णांनी अनित्य सुखम लोकम या एका वाक्यात, एका शब्दात सांगितलेले आहे. याचा अर्थ संसारात सुख नाही असं नाही, सुख आहे पण क्षणिक आहे, म्हणूनच त्याला धरून बसू नका. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माणूस मृगजळात पाणी समजून धावत राहतो, पण जवळ गेल्यावर कळते तेथे काहीच नाही. तसंच आहे, विषयांचा अनुभव जोपर्यंत आहे तोपर्यंत विषय मिळवण्यासाठी धडपड होते. हे मिळाले की मी सुखी होईल, मिळाल्यानंतर काही दिवसच याचा आनंद टिकतो. पुन्हा मन नवीन गोष्टींच्या मागे धावत सुटते. आज एखादा माणूस नवीन मोबाईल घेतो,
2 दिवस आनंदाने तो त्या मोबाईलच्या अगदी जवळ स्वतःला ठेवतो. महिन्याभराने नवीन मॉडेल बाजारात येते. पुन्हा अस्वस्थता. मोठी गाडी घेतो. काही दिवस आनंद. नंतर दुसऱ्याची मोठी गाडी दिसते. पुन्हा असमाधान. मोठे घर घेतो. थोड्याच दिवसात अजून मोठ्या घराची इच्छा. ही इच्छा कधी संपतच नाही. म्हणून समर्थ म्हणतात, सत्य शोध. कारण इच्छा पूर्ण करून शांती मिळत नाही. इच्छेचे स्वरूप समजून घेतल्यावर शांती मिळते. जनी विष खाता पुढे सुख कैचे. या श्लोकातील सर्वात कठोर प्रश्न म्हणजे हा प्रश्न आहे. समर्थ म्हणतात, जर एखादा माणूस रोज विष खात असेल तर त्याला आरोग्य मिळेल का हो? मग विषयांच्या विषात रोज बुडून माणूस सुखी कसा होईल? येथे विष म्हणजे संसार नाही, तर विष म्हणजे संसारातील अंध आसक्ती, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, तुलना हीच खरी विष आहे. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते. विषयाचे चिंतन केले की आसक्ती निर्माण होते. आसक्तीतून काम, कामातून क्रोध, क्रोधातून मोह, मोहातून स्मृतिभ्रंश आणि शेवटी बुद्धीचा नाश. हेच समर्थ एका वाक्यात लिहितात, जनी विष खाता पुढे सुख कैचे. समर्थ दासबोधामध्ये ह्याचाच आपल्याला इशारा देत आहे. परममूर्खा माझी मूर्ख, संसारी जो मानी सुख, ज्याला वाटे संसारातच अंतिम सुख आहे, तो सर्वात मोठा मूर्ख आहे. हे वाक्य कठोर आहे, पण समर्थ माणसाला खचवत नाही, तर त्याला जाग करत आहे. प्रपंच करायचा की सोडायचा हा प्रश्न अनेकांना पडतो. समर्थांचे उत्तर अत्यंत संतुलनीय आहे. ज्याचे वैराग्य पूर्ण परिपक्व झाले आहे त्याने योग मार्ग स्वीकारावा. पण ज्याच्यावर संसाराची जबाबदारी आहे त्याने संसार सोडू नये. संसार नेटका करावा. दासबोधातील नेटका प्रपंच ही कल्पना यासाठीच आहे. प्रपंच हा परमार्थाचा शत्रू नाही. प्रपंचातील आसक्ती हा शत्रू आहे. म्हणून घर सांभाळा, कर्तव्य करा, पण मन रामामध्ये गुंतवा. हळूहळू प्रपंचाची घट्ट मिठी सैल करा. आजच सर्व सोडण्याचा हट्ट करू नका. संत कधीही एका दिवसात सगळ्या गोष्टी सोडायला किंवा सगळ्या गोष्टी त्याग करून अरण्यात जायला सांगत नाही. त्यालाच विवेक म्हणतात. याच विवेकाचा पुढचा अर्थ आपल्याला ह्या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत समजतो. करी रे मना ध्यान या राघवाचे. संसारातून मन काढून नेमके कुठे लावायचे? ध्यानामध्ये लावायचे. तर ध्यान म्हणजे काय? सगुण ध्यान का आवश्यक आहे? नाम आणि ध्यान यांचा काय संबंध? समर्थांनी संसाराचे असारपण सांगितले. सत्याचा शोध घ्यायला सांगितला. विषयासक्ती हे विष आहे हेही पटवून दिले. आता प्रश्न उरतो, मग मन कुठे लावायचे? कारण मन रिकामे राहू शकत नाही. विषय काढून घेतले तर त्याच्या जागी काहीतरी श्रेष्ठ दिले पाहिजे. म्हणून समर्थ शेवटच्या चरणात अत्यंत प्रेमाने सांगतात, करी रे मना ध्यान या राघवाचे. याच एका ओळीपासून मनाच्या श्लोकातील ध्यानयोगाची सुरुवात होते. पुढील 10 श्लोकामध्ये समर्थांनी श्रीरामांच्या सगुण रूपाचे ध्यान सांगितलेले आहे. ध्यान म्हणजे नेमके काय? तर ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणे नाही, तर ध्यान म्हणजे मन जिथे पुन्हा पुन्हा जाऊन स्थिर होते ते. आज एखादा व्यापारी दुकानात नसला तरी त्याचे मन दुकानात असते. आई स्वयंपाक करत असली तरी तिचे लक्ष बाळाकडे असते. विद्यार्थ्याचे मन परीक्षेकडे असते. म्हणजेच मन जिथे स्थिर होते तेच ध्यान. बहुतांश लोकांचे ध्यान विषयावर आहे. समर्थ म्हणतात, तेच ध्यान रामावर आणा. भगवद्गीतेतील ध्यान योग भगवान श्रीकृष्ण 6व्या अध्यायात ध्यानयोग सांगताना म्हणतात, यतो यतो निश्चरती मनश्चंचलमस्थिरं
ततस्ततो नियमैतदात्मन्येव वशं नयेत. मन जिथे जिथे भटकते तिथून पुन्हा पुन्हा प्रेमाने परमेश्वराच्या चरणी त्याला आणा. किती सुंदर साम्य आहे. करी रे मना ध्यान या राघवाचे. आणि श्रीकृष्ण म्हणतात, भटकलेले मन पुन्हा माझ्याकडे आण. नारद भक्तिसूत्रात समर्थ ध्यानाचा मार्ग सांगतात. महर्षी नारद भक्तीचे अनेक प्रकार सांगतात. रूपासक्ती, गुणासक्ती, कीर्तनसक्ती म्हणजे भगवंताच्या रूपावरती प्रेम, भगवंताच्या गुणांचे चिंतन आणि नामस्मरण आणि कीर्तन. समर्थांचा ध्यानमार्ग या तिन्हीचा सुंदर संगम आहे. श्रीरामांच्या रूपाचे ध्यान सांगताना ते रामांच्या गुणांचे स्मरण करायला सांगतात आणि संपूर्ण मनाचे श्लोक नामस्मरणानेच ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून समर्थांचे ध्यान हे कोरडे योग नाही, तर ते प्रेममय भक्ती योग आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मनाला जबाबदारीने बांधता येत नाही, परंतु त्याला त्याची गोडी मात्र लावता येते. येथे जबरदस्ती काही कामाची नाही. ज्या गोष्टीत गोडी वाटते तिकडे मन आपोआप जाते. म्हणूनच भगवंताचे रूप, गुण आणि नाम याची गोडी निर्माण करा, ध्यान आपोआप लागेल. हा विचार समर्थांच्या ह्या श्लोकाशी पूर्णपणे जुळतो. सगुणातून निर्गुण. आज काही लोक म्हणतात, आम्ही थेट निर्गुण ध्यान करतो, पण समर्थांचा मार्ग वेगळा आहे. ते प्रथम सगुण शिकवतात, कारण मनाला आधार हवा असतो. लहान मूल चालायला शिकताना आईचं बोट धरतो, तसेच साधक प्रथम श्रीरामांच्या रूपावर मन स्थिर करतात. मग हळूहळू त्यातूनच निर्गुणाचा अनुभव येतो. म्हणून संतांनी सगुण भक्तीचा मार्ग स्वीकारला आहे. समर्थांचा हा श्लोक केवळ तत्वज्ञान नाही, तर तो आचरणात आणण्याचा आहे. ध्यान कसे सुरू करावे, ध्यानात काय घ्यावं, ध्यानात कशी स्थिती असावी, ध्यानामध्ये नाव कोणाचे घ्यावं, हे सर्व ध्यानामध्ये आपल्याला शिकवले जाते. म्हणजे काय? ध्यान म्हणजे भगवंताचे नाम घेणे, जेथे मन स्थिर होते, भटकलेल्या मनाला शांती मिळते आणि भगवंताचे रूप मनात स्थिरावते. ह्या श्लोकांचा सार म्हणजे हेच आहे की सगळे मन जिथून जिथून भटकते आहे तेथून एकत्रित करा आणि त्या रामावरती मन केंद्रित करा. संसाराचा त्याग करा असे समर्थ कुठेही सांगत नाही. संसारातील आसक्ती किंवा जी काही कर्म आहेत ती कर्म फक्त कर्तव्य बुद्धीने करा. म्हणजे त्यात अडकू नका. अडकले नाही की फळाची अपेक्षा नाही, आणि फळाची अपेक्षा नाही ठेवली म्हणजे पुन्हा जन्म मृत्यू. कारण जेव्हा आपण फळाची अपेक्षा ठेवतो त्यावेळेस त्या फळाचे आपल्याला उपभोगण्यासाठी सुद्धा जन्म घ्यायला लागतो, आणि ते फळाचा उपभोग शून्य होण्यासाठी सुद्धा जन्म घ्यायला लागतो. ह्या सगळ्याच्या चक्रातून सुटण्यासाठी समर्थ राघवाचे म्हणजेच रामाचे ध्यान करा असे सांगत आहेत. रामचरणी जर मन स्थिर झाले तर संसार हळूहळू फिका करता येतो. ह्यासाठीच समर्थ पुन्हा 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 सगुण भक्तीतून निर्गुण भक्तीकडे जाण्यासाठी रामाच्या ध्यानाचे ध्यान करायला सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असतील तर क्षमस्व. या श्लोकाप्रमाणेच इतरही श्लोकांचे अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.